जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट, मोठी बातमी आम्ही घेऊन आलेलो। तेव्हा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची अपडेट आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता, शेतकरी सन्मान निधी योजना अर्थातच मुख्यमंत्री तर्फे देण्यात येणारे हप्ता म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहे। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्याची वाट पाहत आहे। मग मुख्यमंत्री सन्मान निधी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित येणार आहे। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव या हप्त्यांची वाट पाहत आहे। निवडणुकीआधी शासनाने सांगितली होती, अर्थातच जे महायुती सरकार आहे सध्या, यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये यांनी स्पष्ट केले होते की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढ करू, यासोबत जे काही योजना राबवत आहेत त्या योजनांमध्ये जो काही निधी दिला जातो या निधीमध्ये सुद्धा आम्ही वाढ करू। अर्थातच पीएम किसान योजना आणि मुख्यमंत्री सन्मान निधी योजना यांचे जे एकूण 6,6 हजार, एकूण 12,000 होते, त्याऐवजी आम्ही 18,000 देऊ असे त्यांनी जाहीर केले होते। परंतु आता निवडणुका संपल्या, मंत्रिमंडळ वगैरे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे। आता इथं वाट पाहत आहोत आपण की जो इथं महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये दिलं होतं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना इथं खरोखरच लाभ मिळेल का? केंद्र शासन या गोष्टीवर भर देईल का? कारण राज्य शासन ज्यावेळेस निवडणुकीच्या आधी यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये, खास करून भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी, तिन्ही मित्रपक्षांनी जो जाहीरनामा दाखवला होता त्या जाहीरनाम्यामध्ये यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता जो या निधीमध्ये सुद्धा वाढ करू। आता वाट पाहत आहे शेतकरी की जो हप्ता येईल तो एकत्रित येणार आहे आणि यामध्ये किती रुपये येतील, एकूण 2,000, 2,000, 4,000 येतील का, किंवा यामध्ये वाढ होईल का? ही एक प्रकारची इथं शेतकऱ्यांना आशा लागलेली असून आता या हप्त्याची तारीख इथं डिक्लेअर झाली असून जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हा पैसा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निश्चितच मिळणार आहे। या संदर्भामध्ये आता एक मोठी अपडेट अशी आलेली आहे की दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार आहे। एकत्रच मिळणार असल्यामुळे, परंतु हे पैसे सध्या तरी या योजनेमध्ये वाढ कसल्याच प्रकारची झालेली नाही आहे। जे सुरुवातीचे जेवढेच पैसे मिळायचे तेवढे सध्या तरी 12,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आहे। शासनाने सध्या तरी या गोष्टीवर अजून तर काही निर्णय घेतलेला नाही की आम्ही 12,000च्या ऐवजी 15,000 देऊ, 18,000 देऊ। निवडणुकीआधी घोषणा झाली, मात्र सध्या सरकार या गोष्टीकडे सध्या तरी कुठंतरी लक्ष देताना दिसत नाही आहे। निवडणुकीआधी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टीमध्ये शेतकरी बांधवांसाठी ही एक सुद्धा मोठी घोषणा होती की आम्ही सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी यामध्ये आम्ही वाढ करणार आहोत। सध्या तरी याबद्दल काही अपडेट नाही आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे आपण कमेंट करून व्यक्त करू शकता। तरी आता महत्त्वाची बातमी अशी आहे की ज्या बांधवांना मागचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी आता, त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा इथं किचकट विषय राहणार आहे की त्यांना हा सुद्धा हप्ता मिळू शकणार नाही। कारण मागचा हप्ता ज्यांना कोणाला मिळाला नाही त्यांनी आता त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांनी पुन्हा एकदा ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। कारण प्रत्येक वेळी कुठे ना कुठे शासन काही ना काही नवीन नियम आणत असतात। आता मागच्या वेळी ज्यांना हप्ता मिळालाच नाही तर त्यांच्यासाठी हा हप्ता सुद्धा अडचणीत येऊ शकतो। त्यामुळे त्यांनी आपले आधार लिंक त्वरित करणे बंधनकारक आहे। आजच्या आज आपण बँकेशी संपर्क साधून आपले आधार लिंक करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा येणारा जो आपला हप्ता आहे हा सुद्धा कुठंतरी आपल्याला त्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल। दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे। आता काही शेतकऱ्यांना इथं बघा, मुख्यमंत्री सन्मान निधीचे अर्धे पैसे मिळाले, अर्थात अर्धे हप्ते मिळालेले आहे, तर काही जणांना पूर्ण मिळालेले आहे। अजूनही पीएम किसान योजनेचे जे संपूर्ण हप्ते आहे, संपूर्ण जे पैसे आहे, काही जणांना अजूनही मिळालेले नाही। बरेच शेतकऱ्यांना एकूण 18 हप्त्याचे पैसे मिळालेले नाही। आतापर्यंत एकूण पीएम किसान योजनेचे 18 हप्ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे, परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजूनही एकूण 18 हप्त्याचे पैसे आलेले नाही आहे। तर त्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की त्यांना एकूणच मागचे आणि पुढचे राहिलेले संपूर्णच हप्त्याचे पैसे एकत्रित करून या महिन्यामध्ये मिळणार आहे। मग मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे जे हप्ते पेंडिंग असतील, काही जणांना कमी हप्ते आले असतील, तर त्यांना सुद्धा दोन्ही योजनेचे हप्ते एकत्र करून अर्थातच जानेवारीपर्यंत जो 19वा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा, 19व्या हप्त्यासहित मुख्यमंत्री सन्मान निधीचे सुद्धा राहिलेले संपूर्ण हप्ते एकत्र करून जानेवारी महिन्यामध्ये हे सर्व शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे। ही एक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि मोठी अपडेट आहे। सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याच्याकडे सुद्धा बऱ्याच लोकांचे इथं लक्ष लागलेले असून लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा अडकलेले आहेत। जानेवारीचा हप्ता सध्या तरी आलेला नाही आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट अशी सुद्धा आलेली आहे की आता लाडकी बहिणींना इथं 1,500 रुपये मिळणार आहे, 2100 रुपये मिळणार नाही आहे। शेतकरी कर्ज प्रश्नाविषयी सुद्धा इथं प्रश्न उपस्थित होत असून
निवडणुकीआधी महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण सरसकट कर्जमाफ करू असे सांगितले होते. यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत असून यावर आता काय निर्णय घेईल शासन, खास करून आता केंद्रातील भाजप सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. कारण सरसकट कर्जमाफीचा विषय हा आता विरोधकांनी रेटून धरलेला असून काय निर्णय घेतील यावर आता आपण बघूया. या संदर्भात काही अपडेट असेल, काही माहिती असेल तर आमच्या चॅनलला आम्ही नक्की टाकू. तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून नक्की ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.